नमस्कार श्रोते हो. निरामय जीवनाचं जाणून घेऊया तंत्र. रोज एक ऐकूयात आरोग्य मंत्र. या दैनंदिन आरोग्य मालिकेच्या 175व्या भागात मी सायली सुहास देशपांडे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वागत करूयात डॉक्टर अनिल गुंड सरांचं. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, आज तब्बल 175वा भाग. बरोबर. म्हणजे जवळपास 6 महिने म्हणता येईल की म्हणजे 175 दिवस सलग आपण श्रोतांना भेटतो आहोत. बरोबर. 175 भागामध्ये डॉक्टर आपण पहिल्या भागापासून आतापर्यंत आपण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. जे 175 प्रश्न म्हणजे खूप मोठा पल्ला आपण गाठलाय. बरोबर. पण मला असं वाटतंय डॉक्टर आता की काय करावं, एक थोडं थांबावं आणि मागे वळून बघावं. जसं आपण म्हणतो ना, सिंहावलोकन केलं पाहिजे की आपण आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या आहेत. कारण की कसं असतं, मागच्या गोष्टी विसरून जातात. काही गोष्टी अशा असतात की नवीन आपण एक एक आत्मसात करायला लागलो की जुनं थोडंसं विसरायला होतं. तर मला असं वाटतं की आपण काय करावं आज की थांबावं आणि मागे वळून बघावं जरा. आणि 175 भागामध्ये आपण ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत तर त्या एक समराईज करूयात किंवा एक शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टी आज सांगूयात. म्हणजे की आतापर्यंत ज्यांनी ऐकलं नसेल तर पहिल्या भागापासून जे आपले श्रोते नसतील त्यांनाही कळेल आणि जे आहेत त्यांची पूर्ण एक रिव्हिजन होऊन जाईल म्हणायला हरकत नाही. कारण की हे सगळं जे आहे तर ते सगळं आपलं शरीर, आपलं शास्त्र, आपलं म्हणजे आपलं श्वसन, आपला आहार, आपलं खाणं पिणं आणि आपली दैनंदिन म्हणजे निरामय आयुष्यासाठी आपल्याला काय लागतं तर आपल्या शरीराकडे बघण्याचा आणि आपली जी जीवनशैली आहे त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलण्याचं काम या 175 दिवसामध्ये केलंय मला असं वाटतं. बरोबर ना डॉक्टर? बरोबर. बरोबर. म्हणजे मला असं म्हणायचंय की आपल्याला ह्या कोविड-19 काय दिलं तर आपल्याला जरा थांबून आपण त्याच्याकडे आपल्या म्हणजे आता मला वेळच नाहीये, मी खूप धावतो आहे, मला म्हणजे क्षणभरही विश्रांती नव्हती, तर थोडक्यात की एक थोडंसं थांबून अरे जरा बघ तुझ्याकडे आणि आपल्या शरीररचनेकडे, आपल्या शास्त्राकडे, आयुर्वेदाकडे आपण त्यांना वळवण्याचा प्रयत्न केला. बरोबर? नक्कीच. आणि आतापर्यंत ज्या गोष्टी आपण त्यांना सांगितल्या तर त्या गोष्टी आज आपण सांगूयात मला वाटतं. कारण की आता असं असतं की खूप दिवस झाले पण सातत्यानं आपला एक सामाजिक उपक्रम म्हणून आपण दोघेही हे करतो आहोत. याला आपल्याला खूप छान पावती मिळाली आहे, खूप लोकांचे छान प्रतिसाद आलेत, खूप भरभरून आपलं कौतुकही झालंय आणि त्या अनुषंगानं मला असं वाटतं की पूर्ण एक भाग असा करूयात आपण की आपण त्यांना की पहिल्या भागापासून आतापर्यंत आपल्याला काय सांगायचं होतं नेमकं हे थोडक्यात आपण सांगू शकू का? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच सांगता येईल. एक गोष्ट सांगतो त्यापूर्वी. हत्ती असतो आणि 4 व्यक्ती असतात. त्या प्रत्येकाच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असते आणि प्रत्येकाला वर्णन करायचं सांगितलेलं असतं हत्ती कसा आहे. म्हणजे ती वस्तू काय आहे. एक जण सांगतो हत्ती सुपासारखा आहे, एक जण सांगतो खांबासारखा आहे. अजून वेगवेगळे जण वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतात. तर खरं पाहिलं तर ते चौघही बरोबर असतात पण पूर्ण बरोबर नसतात. बरोबर. तसंच आपल्या शरीराच्या बाबतीत आहे. ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या व्यक्तींकडे आपला आजार घेऊन जात असतो त्यावेळेस त्या व्यक्तीला जितकं ज्ञान आहे तितकं ज्ञान तो आपल्या समोर देत असतो. त्या ज्ञानाच्या आधारावर तो आपल्याला बरं करण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी. आणि ही सगळी पार्श्वभूमी घेऊन आपण जगत असतो. आपल्याला आजार झाल्यानंतर आपण डॉक्टरांकडे, वैद्यांकडे जात असतो. आतापर्यंत आजारी पडलं की ही गोळी खायची, ताप आला की ही औषध खायचं, खोकला झाला की हे औषध खायचं. हे आपल्या मनामध्ये बिंबवलेलं आहे. आपण डे टू डे लाईफ मध्ये असंच करत आलेलो आहोत. पण आपण हे जे काही 174 भाग केले आहेत त्यामागे मूळ उद्देश असा आहे आपल्याला की आपल्याला आपल्या शरीराकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलायचे आहेत. बरोबर. वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण आपल्या शरीराकडे पाहू शकलो तर मला ही खात्री नक्की वाटते की खऱ्या अर्थाने आपण निरोगी, निरामय आणि दीर्घायुष्य जगू शकतो. हे जे आपण मंत्र दिलेले आहेत, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतो आहोत किंवा मंत्र दिलेले आहेत त्यामध्ये हाच मूळ उद्देश होता. आता हे समजून घेताना कसं की
जसं आता आपण प्रत्येक जण एज्युकेटेड आहोत, शिक्षण घेत आहोत. मग शरीराला पाहत असताना आपण गणिती भाषेत देखील शरीराकडे आपल्याला पाहता येतं. जसं 1+1 म्हणजे 2 हे आपल्याला शिकवलं जातं. हे बेरजेचं सूत्र आहे. एकदा ते सांगितलं की आपल्याला कशाही प्रकारच्या बेरजा करता येतात. कितीही मोठं जरी गणित असेल तर ते आपण सोडवू शकतो. तसंच जसं तुम्ही शरद ऋतू आहे, म्हणजे जसं ऑक्टोबर महिना आहे, हा शरद ऋतू आहे. या काळामध्ये आंबट खाल्लं की तुमच्या शरीरातलं पित्त वाढतं. म्हणजे शरद ऋतूमध्ये तुम्ही आंबट खाल्लं की शरीरातलं पित्त वाढतं. हा नियम झाला. आणि मग आता या काळामध्ये तुम्ही कितीही चुका केल्या तरी, म्हणजे जसं तुम्ही आंबट खाल्लं तुमचं पित्त वाढणार आहे, तुम्ही तिखट खाल्लं तर तुमचं पित्त वाढणार आहे. हे सूत्र जर आपण समजून घेतले गणिती भाषेमध्ये तर आपल्याला हे लगेच लक्षात येईल की नाही यार, माझ्याकडनं अशी चूक झाली म्हणून मला हा त्रास झालेला आहे. म्हणजे आपण जे म्हणतो बिटवीन द लाईन्स हे वाचण्याची जी सवय आहे ती जर आपल्याला झाली तर आपल्याला ते पुस्तक किंवा तो ग्रंथ व्यवस्थित समजतो. तसंच आपल्याला जर आपल्या शरीराकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन डेव्हलप करता आला तर आपल्याला होणारे त्रास हे खूप सहजपणे आपल्याला लक्षात येतील आणि ते सोडवता देखील आपल्याला खूप चांगल्या आणि साध्या पद्धतीने सोडवता येतील. हे झालं गणिती भाषा. आता दुसरा भाग आहे फिजिक्स. हे आपण का सांगतोय तर हे प्रत्येकाला समजेल म्हणून आपण त्या भाषेत सांगतोय. आता जसं सूर्य उगवणं आणि मावळणं ही जी प्रक्रिया आहे, फिजिक्स मध्ये काय होतं, एखादी गोष्ट आपण गरम केली की ती प्रसरण पावते. आता पाण्याचं उदाहरण आपण घेऊया. पाण्याला गरम केलं की ते उकळतं आणि खूप जास्त गरम केलं की पाण्याची वाफ होते. पाण्याला थंड केलं की पाण्याचा बर्फ होतो. तसंच ज्या वेळेस आपल्या पोटामध्ये अन्नाचं पचन होत नाही किंवा अजीर्ण होतं त्यावेळेस आपल्या पोटामध्ये वात वाढतो, गॅस वाढतात, पोट फुगतं. आता पोट फुगल्यानंतर पोटामध्ये वेगवेगळे अवयव आहेत, जसं आपल्या किडनी आहे, लिव्हर आहे, हृदय आहे, प्लीहा आहे, हे वेगवेगळे अवयव आहेत. मग ज्यावेळेस आपल्या पोटामध्ये वात झालेला आहे त्यावेळेस ह्या फुगलेल्या पोटाचा ताण तुमच्या किडनीवर पडतो, तुमच्या हृदयावर पडतो, तुमच्या लिव्हरवर पडतो आणि मग हा ताण त्या अवयवावर पडला की काय होतं, मूळ त्या अवयवांची कार्य करण्याची जी क्षमता आहे, हे प्रेशर ज्यावेळेस त्या अवयवावर एक्झर्ट होतं त्यावेळेस त्या अवयवाची कार्य करण्याची क्षमता कमी व्हायला लागते. हे जर आपल्याला फिजिक्स समजलं आपल्या शरीराच्या बाबतीतलं तर आपल्याला लगेच त्याचं उत्तर शोधता येतं. म्हणजे जसं कडधान्य खाल्ले की पोट फुगतं आणि सतत कडधान्य खाल्ले की पोट फुगून फुगून त्याचा ताण ह्या इतर अवयवावर पडतो आणि मग ज्या अवयवावर ताण अधिक पडतो, म्हणजे जसं किडनीवर ताण जास्त पडला की किडनी संबंधात लक्षणं दिसायला लागतात, लिव्हरवर ताण जास्त पडला की लिव्हर संदर्भात लक्षणं दिसायला लागतात, हृदयावर ताण जास्त पडला त्या वाताचा, गॅसेसचा, की हृदयासंदर्भात लक्षणं दिसतात. सांध्यावर म्हणजे तुम्ही काम जास्त करत असाल तर सांध्यावर ताण पडायला लागतो ह्या वायूचा, त्यामुळे सांध्या संदर्भात लक्षण दिसतात. हे फिजिक्स जर आपण प्रत्येकाने समजून घेतलं तर आपल्याला आपल्या आजाराचे जे गणित आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आणि लवकर सोडवता येतील. दुसरं, आपलं शरीर आपल्याला योगशास्त्राच्या भाषेत देखील समजून घेता आलं पाहिजे. योगशास्त्रामध्ये आपलं आयुष्य हे श्वासामध्ये सांगितलेलं आहे. ठराविक श्वासाची संख्या दिलेली असते आपल्याला आणि ही संख्या, श्वासाची संख्या जितकी तुम्ही पुरवून वापराल तितकं तुमचं आयुष्य वाढत असतं. हे आपण खूप योगी सत्पुरुषांच्या बाबतीत पाहिलेलं आहे. ज्यावेळेस आपण ध्यान करतो त्यावेळेस आपली श्वसनाची गती खूप मंदावलेली असते आणि ही गती मंदावलेली असल्यामुळे आपल्या शरीरातल्या चयापचयाच्या क्रिया ज्या आहेत त्यांची जी गती आहे ती देखील कमी होते आणि आपलं आयुष्य वाढत असतं. मग आपण श्वास कसा घ्यायला पाहिजे, कुठल्या लयीत घेतला पाहिजे, हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपलं आरोग्य जे आहे ते निरोगी होणार आहे, दीर्घायुष्य देखील होणार आहे. हे झालं. आता जसं आपण सांगितलं गणिती भाषेत शरीराकडे पहा, फिजिक्सच्या भाषेत शरीराकडे पहा, योगशास्त्राच्या भाषेत शरीराकडे पाहिलं तर आपल्याला श्वसनावर कंट्रोल करायला मदत होईल किंवा आपण श्वसनाकडे तितकं सजगतेने पाहायला शिकू. दुसरं, केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये जसं 2 गोष्टी एकत्र केल्या की त्याच्यापासून तिसरी गोष्ट तयार होते आणि त्या 2 गोष्टी एकत्र कुठल्या मीडियामध्ये करतो आपण त्याच्यानुसार त्या गोष्टीचा जो काही बाय प्रोडक्ट आहे तो किती लवकर बनणार आहे किंवा किती उशिरा बनणार आहे हे ठरत असतं. ही झाली केमिस्ट्रीची भाषा. तसंच आयुर्वेद शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे, जसं दूध आणि मीठ एकत्र करून खाऊ नये हे सूत्र सांगितलेलं आहे. दूध आणि फळं एकत्र करून खाऊ नये, दूध आणि मासे एकत्र करून खाऊ नये आणि ते खाल्लं तर शरीरातलं रक्त दूषित होतं, असं सूत्र आहे. मग हे जर आपल्याला पक्क मनात असेल, हे जर आपल्या लक्षात असेल, स्मरणात असेल, कोणी सांगितलेलं असेल तर आपल्या शरीरामधली केमिस्ट्री कशा स्वरूपाची बिघडू शकते, आपल्या शरीरामध्ये कसे विकृत बदल होऊ शकतात हे आपल्याला समजून यायला मदत होईल.
म्हणून हम्म. मग ही केमिस्ट्री जी आहे शरीराची ही देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे निरोगी आयुष्य राहण्यासाठी. हम्म. आता अजून एक आहे, अध्यात्माच्या भाषेत देखील आपण आपल्या शरीराकडे पाहता आलं पाहिजे आपल्याला. अध्यात्माच्या भाषेमध्ये असं की भगवद्गीतेमध्ये कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे. आपण जसं कर्म करतो तसंच फळ आपल्याला भोगावं लागतं. हे बिलकुल पक्काच आहे. कुठलीही गोष्ट जी दिसते आपल्याला त्याच्या मागे काहीतरी कर्म घडलेलं असतं आणि त्या कर्माचा परिपाक म्हणून आत्ताची घटना घडलेली असते. मग असं जर असेल, हे जर आपण प्रत्येकाने पक्क मनात केलं, तर मी अचानक आजारी पडलोय असा मनामध्ये प्रश्न निर्माण होण्याचं काहीच कारण नाहीये. किंवा मी बरोबर. आतापर्यंत काहीच चूक केली नाही आणि मग मला आता हा त्रास कसा झाला, हा प्रश्नच पडू शकत नाही. म्हणून कर्माचा सिद्धांत जो आहे गीतेतला, अध्यात्मामध्ये जे सांगितलेलं आहे की बाबा जसं कर्म असेल तसंच फळ आपल्याला भोगावं लागतं. तर आज आपली शरीराची जी काही स्थिती असेल त्याला आपण पूर्वी केलेलं कर्म हेच कारणीभूत आहे. म्हणजे आपण कुणालाही दोष देऊ नये. कळत नकळत ती जी काही चूक आपल्याकडनं घडलेली आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. हे ज्यावेळेस आपण समजून घेऊ आणि स्वीकारायला लागू, त्यावेळेस आपल्या मनामधली जी भीती आहे ती कमी व्हायला मदत होते किंवा आपल्या मनामध्ये ज्या शंका निर्माण होतात त्या आपोआपच कमी व्हायला मदत होते. आता हे सगळं पाहत असताना आपण पाहतो की आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. वाढलेलं आहे हे कधी समजतं की आपल्याला नॉर्मल काय आहे हे माहित असेल तर वाढलेली गोष्ट समजते किंवा कमी झालेली गोष्ट समजते. जसं 120/80 हे नॉर्मल ब्लड प्रेशर असतं हे आपल्याला माहित आहे. म्हणून 140 ब्लड प्रेशर झालं तर आपण वाढलेलं आहे म्हणतो किंवा 100 झालं तर ते कमी झालंय असं म्हणतो. तसं आपण जीवन जगत असताना आपण कुठल्या गोष्टीशी कंपेअर केलं पाहिजे तर चंद्र आणि सूर्याची जी गती आहे, सूर्य उगवणं आणि मावळणं यानुसार ही गोष्ट परमनंट आहे. त्याच्यामध्ये कधीही बदल होणार नाही आणि तो आपल्यासाठी आधार आहे. त्याला अनुषंगूनच आपल्या शरीरामध्ये गणिती जे सूत्र आहेत ते तयार होतात. आपल्या शरीरामध्ये फिजिक्स काम करतं, आपल्या शरीरामध्ये केमिस्ट्री काम करते. आता उदाहरण सांगतो. जसं सकाळी सूर्य उगवतो त्यावेळेस तापमान कमी असतं. दुपारी अजून तापमान वाढतं आणि संध्याकाळी ते तापमान परत कमी व्हायला लागतं. सायन्समध्ये काय आहे की जर एखादी गोष्ट गरम केली तर ती प्रसरण पावते, थंड केली तर आकुंचन पावतं. बिलकुल त्याच सूर्याच्या अनुषंगाने, त्या प्रकाशाच्या अनुषंगाने, त्या टेम्परेचरच्या अनुषंगाने आपल्या शरीरामध्ये रियुनाइट म्हणजे दोन गोष्टी एकत्र येणं, दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर तिसरी नवीन गोष्ट तयार होणं आणि तयार झाल्यानंतर चांगली गोष्ट शरीराकडे जाणं आणि टाकाऊ गोष्ट शरीराच्या बाहेर टाकणं, ह्या प्रक्रिया 24 तासामध्ये चालू असतात. म्हणून आपण प्रत्येकाने आधार काय मानायचा तर सूर्य उगवणं आणि मावळणं, ज्याला आपण बायोलॉजिकल क्लॉक म्हणू आत्ताच्या भाषेमध्ये, तर तो आपल्यासाठी आधार आपण जर समजायला लागलो, म्हणजे दिवस उगवल्यापासून तर रात्र होईपर्यंत आणि रात्र झाल्यापासून तर सकाळी दिवस उगेपर्यंत या काळामध्ये ठराविक काळानुसार आपल्या शरीरामध्ये दोन गोष्टी एकत्र करणं म्हणजे शरीराचं नवनिर्माण करणं, शरीरात जे आपण अन्न खातो त्याचं रूपांतरण शरीर घटकात करणं आणि शरीराला जे नको आहे ते शरीराच्या बाहेर टाकणं, ह्या प्रक्रिया ह्या काळामध्ये विभागलेल्या असतात. ज्याला आयुर्वेदीय भाषेमध्ये वात पित्त कफ हे 3 दोष म्हणतो. सकाळी 6 ते 10 हा जो काळ असतो त्यामध्ये कफाचं आधिक्य असतं. कफाचं आधिक्य असतं म्हणजे दोन घटना एकत्र येऊन आपल्या शरीराचं पोषण होत असतं. 10 ते 2 हा पित्ताचा काळ असतो. यामध्ये आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं रूपांतरण आपल्या शरीर घटकामध्ये होत असतं. आणि दुपारी 2 ते 6 हा काळ वाताचा असतो. यामध्ये खाल्लेल्या अन्नाचं शरीराकडे ऍब्सॉर्प्शन होतं आणि नको असणारा भाग जो आहे तो टाकाऊ स्वरूपात पुढं मोठ्या आतड्याकडे ढकलला जातो. सेम तसंच रात्रीच्या काळामध्ये देखील घडत असतं. हे ज्यावेळेस आपण समजून घेऊ त्यावेळेस वेळ नाही असं उत्तर आपल्याकडनं बिलकुल येणार नाही. अगदी. आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं असं की आपण काय करतो सध्याच्या काळात जे दिसतंय त्याचाच विचार करतो. म्हणजे एक उदाहरण सांगतो. मला किडनी स्टोन झालेला असेल तर आपण सोनोग्राफी करतो, एक्स-रे करतो, स्कॅन करतो, त्यामध्ये स्टोन दिसतंय, स्टोनची चिकित्सा करायची असा आपण विचार करतो. पण आपल्याला जे दिसतंय त्याच्या मागचा विचार करण्याची जी कुवत आहे ती आपण डेव्हलप केली पाहिजे, ती क्षमता आपण डेव्हलप केली पाहिजे. किडनी स्टोन होतोय किंवा गर्भाशयामध्ये गाठ होते याचं कारण काय असायला पाहिजे? मी नेमकं चुकीचं खातोय, चुकीच्या वेळेस खातोय, चुकीच्या पद्धतीने खातोय, चुकीचं पाणी पितोय, माझ्या उठण्या झोपण्याची वेळ चुकीची आहे आणि ह्या सगळ्या कर्मांचा परिपाक म्हणून मला खडा झालाय की अजून वेगळं काही कारण आहे. हे ज्यावेळेस आपण जी समोर दिसते घटना, जे समोर दिसतंय त्याच्या मागचा ज्यावेळेस विचार करायला लागू त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण पूर्ण बरं होण्यासाठी सुरुवात करत असतो. म्हणून ही विचारसरणी जर प्रत्येकाने अंगीकारली तर मला असं वाटतंय की शरीराला खूप चांगल्या तटस्थ नजरेने आपण पाहायला शिकू. ज्या काही डे टू डे लाईफमध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या घटना घडतायत
त्या आपल्या शरीराशी कशा निगडीत आहेत याचं एक जजमेंट जे आहे ते आपल्याला यायला लागतं. आपल्या शरीराच्या बाबतीची जी सजगता आहे ती आपली वाढायला लागते. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या आरोग्याचा, आयुष्याचा आधार अग्नी असतो. अग्नीचा आधार प्राण असतो आणि प्राणाचा आधार जो आहे तो श्वसन आहे. म्हणून ज्याला निरोगी निरामय दीर्घायुष्य प्राप्त करायचे अशा प्रत्येक व्यक्तीने जर आपल्या श्वसनावर कंट्रोल केला, हे तज्ञांच्या सल्ल्याने अर्थात करावं. हळू श्वास घेणं आणि सोडणं ही जर प्रक्रिया नियमितपणे केली, श्वसन हळू करत असताना मन देखील त्याच ठिकाणी एकाग्र केलं, म्हणजे थोडक्यात हळू श्वास घ्यावा सोडावा हे करत असताना श्वास नाभीपर्यंत घ्यावा, मन आपलं नाभींच्या ठिकाणी स्थित करावं. नाभी हे अग्नीचं स्थान आहे. ज्यावेळेस मन, श्वास आणि अग्नी हे सगळे एकत्र येतात त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण व्हायला लागते आणि ही सकारात्मक ऊर्जा ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला आरोग्यपूर्ण निरोगी आणि निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होत असतं. आणि आयुर्वेदामध्ये याच्यातूनच मोक्ष मार्ग सांगितलेला आहे. ज्यावेळेस मन शांत, स्थिर, एकाग्र व्हायला लागतं त्यावेळेस आपल्या मनातले षड्रिपू निघून जातात. स्थितप्रज्ञतेचे जे लक्षणं जे आहेत ते कालांतराने आपल्याला दिसायला लागतात आणि मग त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने मोक्ष मिळत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आतापर्यंत आपण ज्या काही माहिती सांगितल्या त्या सगळ्यांचा सार किंवा परिपाक ह्या एका याच्यातून आपल्याला समजून घेता येईल. अगदी किती छान. म्हणजे तुम्ही इतकं व्यवस्थित समजावलं डॉक्टर की मला समजलं नाही असं कोणीच नसेल. मॅथमॅटिक्स असेल, फिजिक्स असेल, योगा असेल, केमिस्ट्री असेल, अध्यात्म असेल, भगवद्गीता, त्यानंतर प्राण, श्वसन, आधार या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या. म्हणजे 175 भागांमध्ये विविध जे प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झालेत आणि त्यानुसार त्याचं समाधान आपण करण्याचा प्रयत्न किंवा आपल्याला जेवढं जमेल तेवढं त्या पद्धतीनं आपण प्रत्येकांना सांगण्याचा, त्यांचा विचार बदलण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही जसं म्हणालात आता की किडनी स्टोन झालाय मला किंवा मला हे आजार आहे, मला हे का होतंय किंवा मला हेच का, मी काही चूक नाहीये केलेली तर मला असं का झालं, तर असं नाही. तर आपल्या कर्म जसं आहे तर तसं फळ आपल्याला मिळतं. आपल्या शरीराकडे, आपल्या मनाकडे, आपल्या जीवनशैलीकडे, आपल्या आहाराकडे, आपल्या झोपण्या उठण्याकडे आपलं किती लक्ष असायला हवं हेच आपल्याला मार्गदर्शन करायचं होतं. कारण की प्रत्येक जण या काळामध्ये की कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण सामाजिक उपक्रम सुरू केला होता आणि प्रत्येकांना एक सजग करायचं, त्यांना त्यांच्यामधली जाणीव निर्माण करायची की ही सगळी गोष्ट तुझ्याचकडे आहे, फक्त तू डोळसपणे बघ, हे सांगायचं होतं आपल्याला. की नाही अरे हे तुला फक्त आपण माझ्याकडे वेळ नाहीये, आपण धावतो आहोत तर कशासाठी आणि का धावतो आहोत, तर हे फक्त त्यांना जाणीव त्याची करून देण्यासाठी म्हणून आपण इथे हा सामाजिक उपक्रम सुरू केला होता. आज आपण 175व्या भागापर्यंत पोहोचलो, तर ही श्रोत्यांमुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो. ही मजल आपण श्रोत्यांमुळेच मारली, हेही म्हणजे त्यांचेच आभार मानायला हवेत. कारण की ते विचारात गेले, आपण वेगवेगळे प्रश्न घेत गेलो, सांगत गेलो आणि एवढा मोठा पल्ला आपण गाठत गेलो. कारण डॉक्टर बरोबर आहे की नाही की श्रोते आपल्याला म्हणजे प्रतिसाद देत गेले म्हणून आपल्याला हुरूप येत गेला आणि आपण सांगत गेलो, हो की नाही? नक्कीच नक्कीच. आजही आपण जे बोललो आहोत हे खरं तर ऐकणाऱ्याची तीव्र इच्छाशक्ती ज्यावेळेस असते त्यावेळेस सांगणाऱ्याला पण नवीन विचार सुचतात आणि सांगणाऱ्याकडनं ते आपोआप सांगितलं जातं. याच्यात हे जे काही आपण सांगितलं हे आपलं काही नाही, आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलंय, जे आपल्या बुद्धीत प्रकाश पाडलेला आहे, खरं तर तेच आपण प्रत्येकाला सांगत आहोत. यातलं जे योग्य आणि उत्तम आहे ते सगळ्या श्रोत्यांनी घ्यावं अशीच आपली मनोमन इच्छा आहे. आणि या पद्धतीने आपले जे दृष्टिकोन आहेत ते प्रत्येकाने बदलावे. कारण कसं असतं, आपण सुरुवातीला पण सांगतो, विचार पेरायला पाहिजे. पेरलेला प्रत्येक विचार त्याच ठिकाणी रुजेल असं बिलकुल नाहीये. तो विचार रुजण्यासाठी योग्य जमीन पाहिजे, पाण्याचा पुरवठा व्यवस्थित असतो. म्हणजे जसं बी आपण पेरतो, म्हणजे जमीन चांगली पाहिजे, सगळ्याच गोष्टी जर उत्तम असतील तर ते बी रुजतं. तसं ह्या विचारांचं आहे. त्यामुळे हे विचार ऐकून प्रत्येकाने जसं जमेल तसं आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा आणि आपलं स्वतःचं जे आयुष्य आहे निरोगी निरामय दीर्घायुष्य करावे. खरं तर ह्याच शुभेच्छा आपण सर्वांना देऊयात. अगदी अगदी डॉक्टर, हेच आपल्याला सांगायचं होतं की हा आपण असं करूयात की थोडं थांबूयात आता, असं मला वाटतं की थोडी विश्रांती घेऊया. थोडी विश्रांती घ्यावी आता, कारण की आपणही गेली 6 महिने अविरत करतो आहोत आणि श्रोत्यांकडनंही जेव्हा आपल्याला आणखी काही म्हणजे वेगळ्या स्वरूपात आपण त्यांच्यासमोर यायला हरकत नाही, मला वाटतं की आपण तसं भेटूया या अधूनमधून त्यांना. पण सध्या आता आपण थांबतो आहोत
हे पण त्यांना समजायला हवं. आणि आपल्याला जे सांगायचं होतं, की आपला जो उद्देश होता ते त्यांना सजग करायचं. तर मला असं वाटतंय की आता आपण जेवढे भाग केले आहेत त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्याच आहेत. त्यामुळे त्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला, की जागृत करण्याचं काम आपण केलं. तुम्ही जसं म्हणालात की विचार पेरायचं काम आपण केलंय. मग ती जमीन जशी आहे तसं त्याचं पोषण होणारच आहे. आणि पण मशागत तर छान केलीये आणि पोषक वातावरण पण निर्माण केलंय. त्यामुळे नक्कीच त्याची पेरणी होईल अशी शंका तर मला बिलकुल वाटत नाही, की ही खात्री आहे की हे सगळं होणार आणि अशाच पद्धतीनं होणार. नक्कीच. त्याच मोडवर आता आपण थांबूयात जरा असं म्हणायला हरकत नाही. आणि आतापर्यंतचे आपले 175 भाग श्रोत्यांना जसे आपल्याला प्रतिसाद देत गेले तसं त्यांनाही आणखी काही वाटत असेल तर त्यांनी आपल्याला जरूर कळवावं. यासाठी मी डॉक्टर अनिल गुंड यांचा क्रमांक सांगते. त्यांचा क्रमांक आहे 9890 87 44 94. पुन्हा एकदा सांगते 9890 87 44 94. आणि मी सायली देशपांडे. 175 भागामध्ये तुमचं प्रातिनिधिक म्हणजे स्वरूपात मी तुमचं काम केलं सर्वांचं. तुम्हालाही आणखी काही म्हणजे शंका असतील, काही वाटत असेल, काही मला कळवायचं असेल, त्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत मी नेहमीच असते. तसं मला फोन करू शकता. माझा क्रमांक आहे 94 95 39 24. पुन्हा एकदा सांगते 94 20 95 39 24. आम्ही दोघंही आज थांबतो आहोत इथेच. पुन्हा वेगळ्या स्वरूपात वेगळ्या प्रश्नांसोबत वेगळ्या काय म्हणता येईल काय वेगवेगळ्या विचारांसोबत, जसं आपण म्हटलो डॉक्टर म्हणाले जसं की वेगळ्या विचारांची पेरणी करण्यासाठी म्हणून आम्ही नक्कीच येऊ. तर मी दोघेही आज तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. आणि तुम्ही असं जो उदंड प्रतिसाद दिला, आम्हाला भरभरून शुभेच्छा दिल्या, आम्हाला पाठबळ दिलं आणि छान समाधान जे दिलंय त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचं मी मनापासून सगळ्या श्रोत्यांचे आभार मानते. तुमच्या दोघांकडनंही परत एकदा डॉक्टर मनापासून आभार आपले सुद्धा. कारण की आपण ही वेगवेगळ्या प्रश्न जरी उपस्थित श्रोत्यांनी केले असतील तरी समाधानकारक उत्तर देण्याचं एक काम आणि तो जे शिवधनुष्य आहे ते पेललं आणि ते यशस्वीरित्या आपण 175 भागांपर्यंत पोहोचलो. त्यामुळे तुमचंही मनापासून आभार मानते डॉक्टर. आणि असंच लोक ठेवावा सगळ्यांनी. आपण जसं एकमेकांवर ज्या हक्कानं एकमेकांशी आपण सांगत होतो, प्रश्न विचारत होतो, तर ते एकमेकांचं जसं जो स्नेह आहे तो स्नेह असाच ठेवू आणि परत तो वृद्धिंगत करण्यासाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत निरोप घेऊयात. खरंच मनापासून आभार डॉक्टर. धन्यवाद.